पिल्लू माझं. चला, केस वर बांधायचा टायमिंग झालेला आहे. खूप गरम होते, त्यामुळे केस खाली बांधू शकतच नाहीये आम्ही. तर आता सुरुवात झालेली आहे. जसे की इथे देवपूजा झालेली आहे. आजची सुरुवात अशी झाली की सकाळी उठून आंघोळ करून कचरा काढून कचरा काढल्यानंतर देवपूजा केली, उंबरठा पूजन केलं. आज अमावस्या असल्यामुळे शनी अमावस्या आहे म्हणतात, तर पूजा करायचीच होती मला. पूजासुद्धा केली आणि तेवढ्यात सकाळी ह्यांनी बाबूला झोपवलं. तो उठलेला सकाळी 7 वाजल्यापासून जागाच होता. मग त्याच्यानंतर तो 9:30 नंतर झोपला. तर तो आता उठलाय, माझ्याकडे बघतोय तो. मी काय बोलते काय नाही ते. पिल्लू काय रे, काय बघताय तुम्ही? हो, तो बघतोय माझ्याकडे, मी कोणाशी बोलते काय करते. हो, बोला बोला, उकार द्या. कसं कसं ते. आणि मग नंतर आता आम्हाला तेल मालिश करायची आहे आणि आंघोळ करायची आहे माझ्या पिल्लूची. काय आंघोळ करायची आहे ना या छोट्या बाबूची पण मजा. मग लहान बाळ आहे ना, मग रडणारच ना. तो लहान आहे त्यामुळे तो रडणारच ना. त्याला काय तेच तर, त्याला काय समजतंय. तर मी तेल मालिश वगैरे पण मीच करते त्याची, आणि आंघोळसुद्धा मीच घालते. असं आता 1.5 महिन्यानंतर मीच करायला लागली आहे. तर आमचं टायमिंग झालेलं आहे तसा, आंघोळ तेल मालिश. मग तुला काय बोलायचं आहे? इथे हिले तुम्हाला सगळं सांग, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत काय काय कर. पण मेन टॉपिकच नाही सांगितलं तू. कशावर आहे? मी आता माझ्या लेकाला दिला आहे खायला. तर इथे माझं बाळ उठलं, त्यामुळे मी ह्याला दूध पाजायला आली. तिथे माझ्या मोठ्या लेकाला दूध दिलं बाउलमध्ये, आणि तो खातोय. आणि ह्याला इथे दूध पाजलं, आणि हा इथे हसतोय. हो, गोड बाळ वाजते. कसे ते कसे कसे झोपायला नको, नुसतं उठायला पाहिजे. ओ गुंडू गुंडिरी. तर आता आम्ही करणार आहोत मालिश, आणि नंतर आंघोळ. तेल मालिश आणि आंघोळ. चला. ते आला कसं कसं ते हा खेळवतोय बाबूला. आता दोघांचं खेळण झालेलं आहे, त्यामुळे मस्ती 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 चालू आहे. एकदम मस्त मस्त. नको बाबू, लहान आहे तो, त्याचे गाल नाही ओढायचे बाळा. त्याला किती वेळा सांगतो तरी पण हा काय ऐकतोय. तिळाचा कर हसायला लागले एक जण, 3 जण. नाही एक जण म्हणजे हा ना. हसायला लागले. मग आता काय तुमची शंभू कधी? मी तर कधी पण करेन. मग आता करून घ्या पटापट, मग नंतर मला जेवणाचं करायचंय. बघा हा आहे ना, हा त्याच्या जवळ जवळ जाऊन ना नुसता त्याला त्रास देत असतो, पण तेवढा त्याची काळजी पण घेतो.
नाही माझं गोड बाळ आहे. दोघे. हो दोघे पण. गाईज आता तुम्ही बघितलं की कशी ती तेल मालिश करत होती आणि आज आता आता ती अंघोळ पण घालणार आहे. तर त्याला त्याची मी शूटिंग पण केली. तर आता आपण जातोय इकडे आता आपलं पाणी लावतोय आता आपण बाबूचं. थोडंसंच दाब. हा असं बस. आम्ही आता किती वाजले आहेत? ॲक्च्युली 15 मिनटं घड्याळ पुढे आहे. वाजले आहेत 2:15 आणि मी आता बसले आहे जेवायला. बटाट्याचा काचरा, चपाती, भात आणि वरण. आणि इथे माझं बाळ पण जेवायला बसलं आहे आणि ते बाळ आता उठलं आहे. खेळतोय. टी शर्ट बरोबर खेळतोय का? अच्छा. तो मोठा झाल्यावर त्याला सगळं समजेल. हो बरोबर. मला काय माहिती. कुठे जातो? खाली बसला बाबू. काय रे तू काय करतोय? काय झालं? राघव दादाची केलायचं मामाच्या घरी. ओ राघव दादा आपल्याची खेळणार आणि आपण त्यांच्याची खेळायचं. मस्त मस्त करायचं. ओ तुम्हाला माहिती आहे असं झालं मग तसं झालं. हो कशात असतोस तू? ए वाले ए काय एवढं काय झालं? कालायचं. ओ एवढं ते ओ काय करता ले तुम्ही? काय करता गुंडली? और क्या? बाबू मम्मी के सुने नहीं दी ना. हॅलो. तर आता वाजले आहेत 5:15 आणि आमचे साहेब अजून जागे आहेत. झोपले तर नाही आहेत. दुपारी पण 15-20 मिनटं झोपला तो. त्याच्यानंतर जागाच आहे. मी पण नंतर तुम्हाला जेवल्यानंतर काहीच दाखवता आलं नाही. तर माझी मेड आलेली म्हणजे माझी दीदी, ती खूप छान काम करते बिचारी. मला हेल्पर आहे ती माझी. तर मी तिला माझा 8 मंथ चालू असल्यापासून ठेवलं आहे. तर तेव्हापासून ती मला खूप मदत करते. तर आज तर एवढा गोंधळ झाला आहे ना, काय सांगू तुम्हाला. त्या पालीमुळे माझं अक्षरशः हैराण करून ठेवलं आहे तिने. ती येते रात्रीचेच आणि मी खूप प्रयत्न केले. ते पॅड आणलेत, काय कुठून येते कुठून जाते काहीच समजत नाही. बिल्डिंगमध्ये बहुतेक अंकडे आलेले आहेत आता त्या. तर गॅलरीमधून पण येते का कुठून येते समजतच नाही आहे. त्याच्यानंतर मग ती होती बेडच्या मागे का आतमध्ये कुठेतरी गेली होती. तर तो आमचा बेड हा एवढा हेवी आहे तर तो उचलता येत नव्हता नीट. तरी ती पण बिचारी प्रयत्न करत होती उचलायचा. मी करत होती पण तो काय उचलत नव्हता. मग शेवटी ते बाजूचे दादा आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही या आणि जरा आम्हाला हेल्प करा. तर म्हटलं आता बघू. मग त्यांनी हेल्प केली. बिचाऱ्यांनी खूप हेल्प केली आणि अक्षरशः तो बेड असा उचलला आणि त्याच्यानंतर तिने पटकन ते झाडू बिडू मारली आणि कपड्याने हे करून घेतलं. तेव्हा तो व्यवस्थित सगळं सामान वगैरे म्हणजे सामान नाही कचरा सगळा. आणि ती पाल पण होती, ती मेली होती तर ती आली पटकन. तिने हे केली. खूप हेल्प झाली बाबा तिच्या मला. आणि दुसरी गोष्ट त्यामुळे काहीच आज आराम नाही का काय नाही, एकदम हेच चालू होतं. आणि हा बाबूला घेऊन बाजूच्या त्या ताईकडे बसलेला होता. बाबूला घेऊन
आणि ह्याच्यामध्ये खूप म्हणजे मला पण नाही माहिती, सगळी स्टोरी हिनेच सांगितली आहे आम्हाला. मला काही माहिती नव्हतं. मी बाजूच्या काका आणि काकींकडे होतो, मला नाही माहिती होतं काय. मला नाही, मी तिकडे बाबू सोबत खेळत होतो आणि तिकडे मी बोर्ड पण होत होतो. तर कूलरची हवा खाल्ली मस्त हाय हाय. आणि मग नंतर तिकडे दोन म्हणजे बनाना आणि ऍपल खाल्ले मी. आणि तर काल दुपारी तुम्ही इकडे नाही बघू शकत, इकडे ना जिकडे हे बघा हा वाला बेड आहे ना, ह्याच्यामध्ये काय नाही झालेलं. इकडे हा झोपलेला आणि इकडे मी बसलेलो आणि इकडे मी चटईवर झोपून टीव्ही बघत होतो आणि इकडे ही झोपलेली जिकडे आम्ही बसलोय आता. आणि इकडे आम्ही तो बाबू झोपलेला. माय गॉड, तो हा अध्याय कधी आला माहिती पण नाही पडलो. असा सादरीला पकडलेलं सगळ्यांना. आणि तुम्हाला माहितीये आर्मी ट्रेनिंग कशी असते, ते आर्मी सारखे कसे असतात ते पकडलेले. पूर्ण ते चादर वादर पकडलेली फुल म्हणजे किती वेळ. आणि आई खाली झोपलेली. मग आई खाली झोपल्यावर त्याचे पाय कसे लागतात ते, ही बोलते पाय कसे लागतात त्याचे, तर हातावर झोपलाय. ती उतरली और वाई चादर वादर पकडलेली खाली सरकून असं आला. पण नाही, इथेच पकडलेलं त्याने, असं पकडलेलं आणि इथे पाय होते त्याचे. म्हणजे असा पकडून तो झोपेतच, म्हणजे ऍक्च्युली मी त्याला माइंड ब्लोईंग सांगू. माइंड ब्लोईंग हे आहे की एवढ्या छोट्या मुलग्याने एवढा वेळ पकडलं. म्हणजे मला माहिती नाही की एवढा वेळ नाही, असं थोडा मिनिट, 5 मिनिट पण फक्त. कसं पकडलंय ना. तर इकडे हे पालीचं सगळं चालू होतं. तिला आम्ही काढत होतो कुठून ते सगळं बेड वगैरे साफ करत होतो, पण ती काही मिळेना, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. आणि नंतर मग हिला सांगितलं, हीच आहे ती. नंतर काही करताच आलं नाही. हे सगळं सामान वगैरे ठेवलं होतं. बापरे, नुसता गोंधळ झाला होता. तरी ते संध्याकाळी चहाचा टायमिंग झाला होता, तर मी चहा ठेवला होता आणि नवरा पण आला होता. तर म्हटलं चला चहा बनवूया मस्तपैकी आणि काहीतरी खाऊया. उखळ आलेला आहे, थोड्याच वेळात चहा रेडी. इथे ह्याची स्केटिंग चालू होती मस्तपैकी. नाही, खूप दिवसाने स्केटिंग करायला लागलेला. त्याला मिळाली त्या बेडमध्ये ठेवली होती. तर मला होतं आईने स्केटिंग करू का, तर म्हटलं कर, पण जरा सांभाळून. ते आता करायला लागला आहे. तो करत होता मस्त हळू चालू होतं मस्त. त्याची काकू समोरच्यात आली होती. आता होत आहेत चपात्या, कारण चपात्या करायला पाहिजे रात्रीच्या. आणि भात लावणार आहे. चला आता रात्रीचं आणि भात लावायचा होता फक्त. तर चला दाखव, चपात्या करूयात. की फक्त चपात्या करायच्या आहेत. आणि ही मग सगळ्या चपात्या काय करून दाखवता आल्या नाही. ही एक चपाती म्हटलं करूया. बघा मी चपाती लाटली आणि त्याच्यानंतर ही शेकवली. डबल म्हणजे 2 गोळे घेऊन ती चपाती करते. शेती चपाती माझी फुललेली, मी रोजच फुलते मस्तपैकी गोल आणि नरम राहते व्यवस्थित. तर ही माझी चपाती फुलली आहे मस्तपैकी, सुंदर आणि सगळ्या चपात्या झाल्या. आहे एकदम अशी होती. व्हिडिओ काढायला तर काय चपात्या करायच्याच होत्या, केल्या. सकाळी थोड्या केल्या होत्या. झाली आहे लास्ट चपाती करून. चपाती मला दाखवते. म्हणजे माझं हे नेहमीचं असतंच चालू. सकाळी जर जेवण झालं असेल तर मग संध्याकाळचं काही करायचं नसतं. डब्याचं काही उरलं नसेल
तर मग जसं की चपाती म्हणा या भात हे असं लावावंच लागतं. आणि भाजीमध्ये तुम्ही करूनच घेते सकाळचं, नाही जर नसेल तर मग संध्याकाळी काही ना काहीतरी करावंच लागतं मला त्याचं. त्यासाठी हे माझं डेलीचं रुटीन. अशा 2 चपात्या होतात. बघा ही अशी होती चपाती, मस्त गोल गोल. तर काही त्याची तर packing आता चालू आम्ही होती सगळी. आम्ही मेन काम करणार आहे कपडे. मला तर काही करता आली नाही पॅकिंग, म्हणजे दाखवता आली नाही तुम्हाला तुम्हाला लास्टला सांगणार, जी पॅकिंग. जेव्हा आम्ही जाणार ना तेव्हाच सांगणार आम्ही तुम्हाला. तो करत होता पॅकिंग. तर काही काय बडबड एवढेशे त्याला कपड्यांचं नाही ब्लॉगिंगचा राहणार. शॉक एवढा आवडतो ना, त्याच्यामुळेच मी करायला लागली आहे. तर गाई तिकडे मी दाखवू नाही शकत बाबूला, आणि बाबाला पण नाही दाखवू शकत. तर बघा. नमस्कार. तर फायनली आपला शनिवारचा व्लॉग एंडिंग झालेला आहे. तर मला काय व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही नंतर, कारण पॅकिंग करायची होती, सगळं होतं, त्यामुळे मग नाही केलेला. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे दाखवलं ते सगळं माझं डेलीचं रुटीन आहे, जे मी करते नेहमी. आणि हे 2 महिन्यापासून करायला लागली आहे बाबूचं, कारण त्या मावशींना मी सांगितलेलं बंद करा, कारण बाबूचं आता तो करू शकत होती मी, कारण मोठ्या मुलाचं पण मीच केलं होतं आणि आता ह्याचं पण मीच करते. नंतर आता म्हटलं काय करायचं, म्हटलं करूया आपणच, कारण ऑप्शन नाही आहे. मग ते जेवण करण्यापासून, देवपूजा करण्यापासून आणि बाकीचं सगळी कामं ती मीच करते. फक्त आता माझ्याकडे ती मेड आहे 8व्या महिन्यापासून माझ्या, कारण मला तेव्हा जरा प्रॉब्लेम होता, म्हणून मग मी ठेवले होते तिला. आणि त्याच्यानंतर मग आता ती लादी, कचरा आणि हे करते, भांडी करते आणि जाते दुपारची. तर ती खूप हेल्प होते मला तिची, त्यामुळे बरं वाटतं. तर मग त्याला मी ते ठेवूनच घेतलं आहे. तर अशाच प्रकारे आपला ब्लॉग एंड होत आहे, तो शनिवारचा डेली रुटीनचा. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माझ्या 3 महिन्याच्या बाळाबरोबर मी हे जे डेली रुटीन करते, आणि माझा मोठा मुलगा पण माझ्याबरोबर आहे. तर असं मी दोन्ही मुलांना सांभाळून, घर सांभाळून सगळं करत असते. तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही माझ्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्स करा. आणि काही असेल अजून त्याच्यामध्ये काही चुकलं असेल या तुम्हाला वाटत असेल काही विचारावं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारा. ओके, तर बाय. जय श्री कृष्ण.